आणि मित्रांनो, आता गोवा इथून आलेले गोवा अकादमीचे एक सदस्य, एक कवी, एक चित्रकार आणि सामाजिक जाणीवेचा माणूस म्हणून ज्यांची ओळख करता येईल ते विष्णू सूर्या वाघ यांना विनंती करतो. रसिको, एक रामावरची कविता आपल्या पुढे सादर करतोय, पण त्याआधी इथं ज्या भगिनी आहेत या सगळ्या कोल्हापूरच्या रणरागिणी तारा राणींच्या भूमीतल्या, त्यांच्यासाठी एक छोटी कविता. आणि ही कविता आमची इस्लामपूरची कवयित्री इथे मुद्दाम आलेली आहे, शैला सायनाकर. अनंत दुःख पचवूनही ती कविता जगते, तिला मी अर्पण करतो. स्त्री म्हणजे काय असते यावरची ही कविता. आम्ही गे सरगीच्या देवरंभा, सरगीच्या देवरंभा, नक्षत्राची चंद्रप्रभा, चुंबुनिया आलो नभागे. आम्ही गे शारदेच्या रतन जुई, परमळाया आलो भुई, गंध मोर थुई थुई गे. आम्ही गे इंद्रमाची वज्र ठिणगी, इंद्रमाची वज्र ठिणगी, आसवाची धन कुणगी, संसाराची कणधिगी गे. आम्ही गे लक्ष्मीचा वरद हात, लक्ष्मीचा वरद हात, लावण्याची चंद्रज्योत, लावण्याची चंद्रज्योत, संतोषाचे शोभन सरित गे. आम्ही गे गणेशाची प्रणव त्रिपुटी, गणेशाची प्रणव त्रिपुटी, ओंकाराची गर्भघटी, कुंडलिनी महास्फुटी गे. आम्ही गे ईश्वराची आदिमाया, ईश्वराची आदिमाया, कणोकणी आमची सया, आम्हातच विश्वलया गे, आम्हातच विश्वलया गे. वा. आणि एक गद्यातली मंडलिक साहेब इथे आहेत, ते दिल्लीला असतात. दिल्लीला रोज राम मंदिरावरची चर्चा चालू असते. रामाचं मंदिर का होत नाही, कुणामुळे अडलंय, आपणा सर्वांना माहीत आहे. पण या देशामधल्या दबल्या गेलेल्या माणसाचा एक प्रतिनिधी म्हणून या राम मंदिराच्या प्रश्नाकडे मी बघतो तेव्हा असं वाटतं, रामा तुझ्या नावे मातले रावण, बांधती सदन तुझ्यासाठी. शोधून या तुझे मूळ जन्मस्थळ, धन्य तुझे कुळ केले त्यानी. साधू संत जोगी देती तुला बांग, अध्यात्माची भांग पिवोनिया. विटा फिरवोनी माया खूप केली, उभा दलदली बजरंग. साध्वींच्याही मुखी येती आता शिव्या, साध्वींच्याही मुखी येती आता शिव्या, कुठे गेल्या ओव्या कौसल्येच्या. तुझ्या नावावर खपवती स्टंट, केले का पेटंट तुझे त्यानी, केले का पेटंट तुझे त्यानी. माकडाच्या हाती अधर्माची चूड, माकडाच्या हाती अधर्माची चूड, आता फिल गुड कैसे म्हणू, आता फिल गुड कैसे म्हणू. सांग आता रामा असे का घडले, कोणाचे बाधले शाप तुला, तुला नसे जरी आम्हा असे ज्ञात, शंभुकाचे भूत सूड घेते. याच शंभुकाचे तू कापले गा शिर, वेदांचे अक्षर गातो म्हणून. शंभुक वधोनी तुष्टिले ब्राह्मण, पाप त्याचे जाण तुझ्या माती. शंभुकाचे शाप येती आता फळा, शंभुकाचे शाप येती आता फळा. हिंदुत्वाच्या झळा भोग रामा, हिंदुत्वाच्या झळा भोग. वाह वाह, क्या बात है, वाह
बहुत अच्छे, वाह. की परवा जेव्हा हजारो पेट्रोल पंप वाटले, त्यांना सांगितलं की त्यांनी वाटले मग आम्ही वाटलो म्हणून काय बिघडलं. अरे म्हटलं पण तुम्ही ते रामाचं काय केलं, रामासाठी आलात, नाव नाही घेत. तर त्यांनी उत्तर काय दिलं, नको कौसल्येचा रामबाई, नको अयोध्येचा राम. नको कौसल्येचा रामबाई, नको अयोध्येचा राम, पक्षासाठी इंधन झाला पंपावरचा राम. राम नाईक. पक्षासाठी इंधन झाला पंपावरचा राम. यासाठी पेट्रोल पंप वाटले इलेक्शनसाठी. आणि आता म्हणतात फिलगुड घ्या आणि गोड गोड बोला. आपण पूर्वी म्हणायचं तिळगुळ घ्या गोड बोला, त्याच्या फिलगुड घ्या आणि गोड गोड बोला. लोकांना कळलं आता संक्रांत आली लगेच त्या ठिकाणी. मित्रांनो, यानंतर मी निमंत्रित करत आहे पुन्हा असेच आपल्या खास करवीर नगरीच्या प्रेमासाठी प्रथमच या भागात पश्चिम महाराष्ट्रात येत आहेत यवतमाळचे आमचे कवी मित्र शंकर बडे. अस्सल मराठी मातीतला शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारा, ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व, भारताचं प्रतिनिधित्व करणारा आणि इंडियात गाजत असलेला हा कवी. मी जे काही 2-4 वाक्य सांगणार आहे ते विदर्भातलेच आहे असं नाही, पण महाराष्ट्रातले नाही असंही नाही. आमच्या भागात खेड्यापाड्यात जिल्हा परिषदच्या शाळा आहेत. कुठं शाळा आहे तर मास्तर नाही, कुठं मास्तर आहे तर पोरं नाही, कुठं पोरं आहे तर मग काहीच नाही. माझं जे जन्मगाव आहे बोरियर, ते हायवेवर आहे, तिथे त्याही पेक्षा आत असलेल्या खेड्यातले शिक्षक राहतात. एक दिवस एका EDIला शाळा तपासायची होती. ते या शिक्षकाकडे आले, त्याचं आडनाव गावंडे. तर म्हणे गुरुजी चला तुमची शाळा तपासायची आहे. गावंडे गुरुजीच्याच मोटरसायकलवर ते मागं बसले, गाडी निघाली. रस्त्यानंच ते सांगायला लागले, म्हणे गुरुजी शाळेत पोहोचलो की जो हुशार विद्यार्थी असेल त्याच्याकडे बोट करायचं, म्हणजे मी एक प्रश्न विचारीन, प्रोसिजर पूर्ण होते. म्हणजे मला जरा घरची कामं आहेत, लवकर जाता येईल. सरकारी कर्मचाऱ्यांचं आम्ही शेतकऱ्यांनी हेच वैशिष्ट्य पाहिलेलं आहे की ड्युटीवर असले की त्यांना घरचे कामं आठवतात. जशी यांची मोटरसायकल शाळेच्या आवारात आली तर आमच्या खेड्यापाड्यात अजूनही शाळेत नवाडा माणूस पाहिला का, जे वर्गाचा मुख्य असते. इकडं काय म्हणतात त्याला, मॉनिटर, कॅप्टन नाही का. आमच्या भागात तिकडं आम्ही मराठीत त्याला मॅनर म्हणतो. आम्ही इंग्रजी शब्द काही काही असे धुवून टाकले का त्याला सांगितलं तर त्याच्याही लक्षात येत नाही की हा आपला शब्द होय म्हणून. तो वर्गातला जे मेंटर असते त्याला नवाडा माणूस दिसल्याबरोबर तो एकच हुकूम देते, उभे राहा का पोट्टे, बरं 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 उभे. तुम्ही ज्याला धूळ म्हणता त्याला आम्ही तिकडच्या भागामध्ये गागरा म्हणतो. ते गागरा झटकत पोट्टे उभे. नमस्ते, 1 2 खाली बसा का, भरं 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 खाली. पण तुम्हाला सांगतो खेड्यापाड्यात त्या शाळेत अजूनही फरशा नाही. जिथं पोरं खाली बसतात तिथं डोळ्यानं दिसत नसली तरी तरटपट्टी आहे असं समजायला हरकत नाही. कारण खेड्यातल्या माणसांना पिढ्यानपिढ्या जे भेटलं नाही, पण जे आहे पण आपल्या नशिबात नाही, उद्या भेटेलच या भरोशावर ते मातीवर बसतातच बसतात. हे सगळं आटोपल्याबरोबर त्या EDIनं शिक्षकाकडे पाहिलं. शिक्षकानं एका पोराकडे बोट केलं. यांनी त्याला म्हणे, उभा राहा रे म्हणे. तो उभा झाला. काय नाव आहे म्हणे तुझं? ते म्हणे माझं नाव सुरेश आहे म्हणे. सांग बरं म्हणे 7 किती? तो म्हणे 45. त्यानं 45 म्हणल्याबरोबर EDIला मोठा राग आला. ते गुरुजीकडे वळले, म्हणे गुरुजी 4-4दा तुम्हाला येताना सांगितलं की हुशार विद्यार्थी दाखवा, असे विद्यार्थी दाखवता म्हणे. ते म्हणे साहेब तोच हुशार आहे म्हणे. बाकीचे तर 85 आणि 95 सांगतात म्हणे. आम्ही याच्यात समाधानी आहो म्हणे साहेब का तो कमीत कमी 35च्या जवळपास का. आमच्या दादांनी, भगवानराव देशमुखांनी जेव्हा शृंगारिक कविता म्हटली, मी एक
त्यांची चाल धरून एक शृंगारिक कविता म्हणतो. इथे प्रशांत सारखे फार चांगल्या गळ्याचे कवी आहेत, त्यांना गळा आहे, मला नरडा आहे. तरीही मी गाऊन याच्यासाठी म्हणतो की या कवितांना ज्या चाली आहेत त्या लोकगीतांची जवळपास असलेल्या चाली आहेत. आणि लोकगीतांना च्या चालींनाच इतका अमृताची चव असते की आंबा जर गोड असेल तर त्याच्या रसात थोडी साखर नाही टाकली तरी जसं निघते, तसं मी एक पाहिलं की आपल्याला गाता येत नाही, पण या लोकगीतांच्या चालीच इतक्या सुंदर आहेत की त्या चालीत आपण गायला लागलो की आपलं न गाणारा गळाही लोकांना गायल्यासारखं वाटतो. मी कॉलेजमध्ये असताना लिहिलेली कविता, मला बायको कधी कधी असं विचारते की अजूनही तुम्ही कविता का म्हणता. मी तिला सांगितलं की म्हटलं जन्मतारखेवरून वय मोजावं हे साध्या सुध्या माणसांनी. जे काळजाच्या ठोक्यावर जगतात त्यांनी या पद्धतीनं आपलं वय मोजूच नाही. मी तर असं म्हणतो की जोपर्यंत हा अंगठा असा थोडासा वाकडा आणि हे मधलं बोट वाकडं करून जीभ उलटी करून त्याच्यावरून एक फुकावंच वाटते ना, तोपर्यंत तुमचं तरुण पण संपत नाही. आणि म्हणून या सगळ्या तरण्या बाण पोरांसाठी हे गीत, ही कविता. आमच्या वक्ती कसं होतं की ज्युनियर सिनियर कॉलेज अशा भानगडीच नव्हत्या, डायरेक्ट सिनियर कॉलेज एकदम. आणि तेव्हा मोजकेच कॉलेज होते की नाही. आता इतके कॉलेज झाले का एक जपानचे गृहस्थ माझ्याकडे आले होते, त्यांनी तो एक दिवस असा गाडी उभी केली त्यांच्यासोबत जाताना, कॉलेजचं बोर्ड वाचायला लागले. तर मी म्हटलं का हो जपानमध्ये कॉलेजला बोर्ड नसतो काय. ते म्हणे असते ना म्हणे, इथं कॉलेजही दिसते पण गाव नाही दिसून राहिलं ना म्हणे. म्हटलं आमच्या भारतात असं नसते, गाव असलंच पाहिजे असं नाही आहे. म्हटलं दूरदृष्टी असते. उद्या लोकसंख्या वाढत आहे, उद्या गाव झालंच तर पंचायत नको तर कॉलेज काढून टाकलं. तर तरण्या बाण मनाची काळजाची ही कविता, खेड्यातला आमचा तरणा बाणगडी आपल्या प्रेयसीला कसं बोलावतोय या कवितेत. हिरव्या पिकात डोलाले, हिरव्या पिकात डोलाले, डोईया भाय झेलाले. हिरव्या पिकात डोलाले, डोईया भाय झेलाले. सांग सगुना आता बल्लाऊ कोणाले, सांग सगुना आता बल्लाऊ कोणाले. सारा दिवस गेला निघून तू आलीच नाही अजून. सारा दिवस गेला निघून तू आलीच नाही अजून. कशी वाटुली पाहते सय संध्याकाळ सजून. लपना छपनी खेळाले अनाता बल्लाऊ कोणाले. हिरव्या पिकात डोलाले, डोईया भाय झेलाले. सांग सगुना आता बल्लाऊ कोणाले. लपाछपी म्हणजे लपंडाव. लपाछपीच्या खेळातला कोण राज मागतला. लपाछपीच्या खेळातला कोण राज मागतला. येना डोळे झाकू देना कसा कपडा हरपला. तव्हा पट्टी बांधाले अनाता बल्लाऊ कोणाले. हिरव्या पिकात डोलाले, डोईया भाय झेलाले. सांग सगुना आता बल्लाऊ कोणाले. कस भाय आलं भरून तू खुनावत व दुरून. कस भाय आलं भरून तू खुनावत व दुरून. निंग भायर आता तू दोघ संगच घेऊ भिजून.
तसा फटू काढाले नाता बल्लाऊ कोणाले हिरव्या पिकात डोलाले डोईया भाय झेलाले सांग सगुना आता बल्लाऊ कोणाले काया मातीच्या पोटी आले हिरवे मोती काया मातीच्या पोटी आले हिरवे मोती अन काई मातीच काऊन आज तुह्याच हाती अन हे जिकून सांगाले अनाता बल्लाऊ कोणाले हिरव्या पिकात डोलाले डोई आभाय झेलाले सांग सगुना आता बल्लाऊ. वा, खास विदर्भ बोलीतली यवतमाळची रचना. तिकडे ळचा उच्चार य असा होतो. माय म्हणते यवतमाळ आपण म्हणतो, ते यवतमाय म्हणतात, यवतमाय. आणि पण त्या यवतमाळचेच काही बनिया असेल की ती ओत माल असं म्हणतात. ते गाव तेच, पण उच्चारण्याची प्रत्येकाची ही तिथला ते आपण पाहिलं. मी यवतमाळा जाऊन अत्यंत जवळून पाहिलं. आता पुन्हा एक वेगळी रचना आपण अशी ऐकत आहोत की करोडो वर्षाच्या पृथ्वीवर आपण किती वर्षासाठी येतो? 70, 80, 90, 100. अक्कल येते 50व्या वर्षी. अक्कल येते तेव्हा ब्लड प्रेशर येतं, डायबिटीस येतं. शेवटच्या ओव्हर खेळताना कधी विकेट जाईल भरोसा नाही. काय पाहिलंय जगात आपण? एक सूर्य पाहिलाय, असे अनंत कोटी सूर्य आहेत. दुसरा सूर्य सुद्धा पाहण्याची आपली लायकी नाही. आपण एक चंद्र पाहिलाय, दुसरा चंद्र सुद्धा पाहण्याची आपली लायकी नाही. करोडो वर्षाच्या या पृथ्वीवर धर्म आला या 3-4 हजार वर्षात, आणि जाती आल्या या 1000 वर्षात. ईश्वराला कुठलीही जात नाही, धर्म नाही. जो ईश्वर जपानला प्रकाश देतो, भारताला, पाकिस्तानला, अमेरिकेला, तर जाती आणि धर्म हे मानवनिर्मित आहेत. आपल्याला धर्माचे अश्रू कळतात, जातीचं दुःख कळतं. दुःखाची जात कळत नाही आणि अश्रूंचा धर्म कळत नाही. या दोन्ही ओळी अत्यंत सुरेख शब्दात मांडलेल्या आहेत आमच्या कविमित्राने सतीश पिंपळगावकर. ही जर हिंदीत किंवा उर्दूत असती रचना तर संपूर्ण भारतात गाजली असती, कारण त्याची एक नजाकत आहे त्या रचनेचीच. तेव्हा प्रत्येक शब्द आपण काळजीपूर्वक ऐकावा ही विनंती. वाचावे मन पाण्याचे, वेचावे स्वर गाण्याचे, वाचावे मन पाण्याचे, वेचावे स्वर गाण्याचे. मग हळू हळू लागते कळू रे अंतरंग या जगण्याचे. मग हळू हळू लागते कळू रे अंतरंग या जगण्याचे. मावळत्या संध्याकाळी अंधार पांघरून घ्यावा, काळोख सुखद करणारा काजवा मनात जपावा. मग हळू हळू लागते कळू रे अंतरंग या जगण्याचे. पाऊस अवेळी येता, पाऊस अवेळी येता, सावरणे विसरून जावे,
सावरणे विसरून जावे, जलधारा कोसळताना, जलधारा कोसळताना भिजण्याचे वेड भिनावे, मग हळूहळू लागते कळू रे अंतरंग या जगण्याचे, दुःखाची जात कळावी, अश्रूंचा धर्म कळावा, दुःखाची जात कळावी, अश्रूंचा धर्म कळावा, बीजाचा मातीमधल्या, बीजाचा मातीमधल्या एकांतवास उमगावा, मग हळूहळू लागते कळू रे अंतरंग या जगण्याचे, शब्दात गुंतण्याधी, शब्दात गुंतण्याधी स्पर्शाचा अर्थ कळावा, स्पर्शाचा अर्थ कळावा, स्पर्शात उतरण्याआधी, स्पर्शात उतरण्याआधी डोळ्यांचा तळ गाठावा, मग हळूहळू लागते कळू रे अंतरंग या जगण्याचे, वाचावे मन पाण्याचे, वेचावे स्वर गाण्याचे, मग हळूहळू लागते कळू रे अंतरंग या जगण्याचे. एक सुरेख अशी नजाकत असलेली रचना. नाही तर आपल्याला राजकारणात काहीच कळत नाही नेत्याच्या मनात काय आहे. सगळ्यांचीच व्यथा की नेता काय म्हणून सांगतात नाही की साहेबांच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक, साहेबांच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक, देती ठेवणी ते कुठे बबन छगन भाऊच नसे ठाऊक, त्याची टिकटिक वाजते न कधीही आहे मुके वाटते, त्याची टिकटिक वाजते न कधीही आहे मुके वाटते, दिल्ली मुंबई न्यूयॉर्क लंडन ते सारखे चालते, सांगे वेळ काळ तिथी निवडणुका किती मतांची पेटी, सांगे वेळ काळ तिथी निवडणुका किती मतांची पेटी, काय दडले कुणा न कळते बारामती पोटी. तेव्हा असे बरेच वेळा राजकारणात फार पंचायत होते. जीवनाचे अर्थ वगैरे कवी सांगतात, ठीक आहे, ते हळूहळू कळू तरी लागतात. पण राजकारणात कालचं व्यंग हे आजचं वास्तव म्हणून पुढे आलेलं आहे. काही महिन्यापूर्वी पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्याला अटक झालेली आपण पाहिलं. तर आजचे जे केंद्रीय मंत्री जे फिलगुडवाले आहेत पण 4.5 वर्षात वीरप्पनला पकडू शकले नाहीत, त्यांच्यावरही सीबीआयचा एक आरोप होता, तो 1 वर्षात काढला गेला. गृहमंत्र्यावरच आरोप होता त्या मिरवणुकीचा वगैरे. आणि मग जेव्हा व्यंगकवी सुद्धा डोकं खाली घालतो की काय आपण काय व्यंग लिहिणार, जे व्यंग म्हणून मी 10 वर्षापूर्वी लिहिलं तेच जर वास्तव म्हणून आज समोर येत असेल तर. तेव्हा आम्ही लिहिलं होतं की धारदार सुरे सुद्धा वाजंत्री झाले आहेत, धारदार सुरे सुद्धा वाजंत्री झाले आहेत, आणि ज्यांना ढकलावं गजाड तेच गृहमंत्री झाले आहेत.
लोकशाहीची चाड नाही, विचारांची तळमळ नाही, आणि मनोहर असला तरी भुजामध्ये बळ नाही. घराणेशाहीच्या फासामध्ये लोकशाहीचा गळा आहे, आणि पुतण्याच्या राजकारणाला चुलत्याचा लळा आहे. तर हे 10 वर्षापूर्वी लिहिलं तर सगळ्याच पक्षातले चुलते पुतणे माझ्याकडे आले. अरे म्हणे ते आमचं कशाला घ्या, म्हणलं तुमच्यावर नाही साहेब, ते त्या पक्षातले. तेव्हा एक काल जे व्यंग होतं, व्यंगचित्रासाठी, विनोदी कवितेसाठी ज्या अतिशयोक्ती अलंकाराचा आपण वापर करत होतो, ते सगळं व्यंग जर सत्य म्हणून आपल्या समोर आलं तर मग विचार केला पाहिजे की परिस्थिती ही थोडीशी गंभीर आहे. म्हणजे दिसतं, वरून दिसतं कुणाच्या ताब्यात हा देश चाललेला आहे. येत्या 10 वर्षात 100-150 कुटुंब भारतातली मल्टीनॅशनल कंपन्यावाली, कॉर्पोरेट कंपनीची हा सगळा देश ताब्यात घेतील, आणि सगळा सह्याद्री झाडा झुडपासह विकला जाईल. यांना 25 एकर जमिनीचं प्रोजेक्ट घेऊन येतात आणि सरकारकडे 5000 एकर जमीन मागतात, 500 एकर जमीन मागतात. सरकारी देता येते, कारण 99,000 कोटी उतरायचे कसे त्यातून. ते कोणती अर्थव्यवस्था आपण कुणाच्या दारात आणली, काय कोणता भविष्यकाळ आणला? स्वप्न विकणारा. म्हणजे या मुक्त अर्थव्यवस्थेच्या गळ्यात हात टाकीत हवाला म्हणाला, मुक्त अर्थव्यवस्थेच्या गळ्यात हात टाकीत हवाला म्हणाला, डेटिंगला येतेस तेव्हा अंगावरील शेअर्स खाली उतरवीत व्यवस्था म्हणाली की या गांधीवादी विचाराचा विनाकारण त्रागा आहे, आणि लोकसभेच्या बेडवर आपल्यासाठीच जागा आहे. असे हवाला आणि टपालावाले अर्षद मेहता, केतन पारीख जर एकत्र आले तर कोणता भविष्यकाळ आपल्या दारात येणार आहे? 2-2, 3-3 हजार कोटीचे घोटाळे जर 8-15 दिवसात होऊ शकतात, आणि ते 10-10 वर्ष कळत नाहीत, आणि जेव्हा कळतात तेव्हा ते स्वर्गात गेलेले असतात त्या ठिकाणी. हर्षद मेहता, केतन पारीख नाक्या नाक्यावर जमू लागले. हर्षद मेहता, केतन पारीख नाक्या नाक्यावर जमू लागले, आणि 5-5 भगतसिंग फक्त पडद्यावर जन्मू लागले. भगतसिंग जन्माला येतात सिनेमाच्या पडद्यावर, गावात नाही. अष्टगंधाची पुडी आणि तुळशीची माळ पर्समध्ये टाकत मुक्त अर्थव्यवस्था म्हणाली. अष्टगंधाची पुडी आणि तुळशीची माळ पर्समध्ये टाकत मुक्त अर्थव्यवस्था म्हणाली की चंद्रभागेपासून नायगऱ्यापर्यंत विदेश यात्रा करू शकते. चंद्रभागेपासून नायगऱ्यापर्यंत विदेश यात्रा करू शकते. कानोपात्रा, मी तुला क्लिओपात्रा करू शकते. म्हणजे ही स्वप्न विकणारी अर्थव्यवस्था आपल्या दारात आलेली. राज्यकर्ते सांगतात माझ्या पाठीशी राहत, तू तुझी गरिबी दूर करतो, गरिबी हटवण्याचं स्वप्न. मल्टीनॅशनल कंपनी ते आपले क्रिकेट प्लेयर सांगतात ही बाटली प्या, स्फूर्ती मिळेल, स्फूर्तीचं स्वप्न. सिनेमावाले सांगतात माझा सिनेमा बघ, तुला प्रेम कसं करायचं शिकवतो. मग आपला पोरगा मनातल्या मनात एक नटी धरून ठेवतो, आणि मग नंतर कळतं की ते अमेरिकेला निघून गेले. आयुष्यावर आम्ही मारुतीला तेलवात केली, आयुष्यावर आम्ही मारुतीला तेलवात केली, ती मात्र नेनेंच्या श्रीराम मंदिरात गेली. पुन्हा स्वप्न प्रेमाचं. अलीकडे बुवाबाजी सुद्धा इतकी मोठ्या प्रमाणात वाढली की तुम्ही ईश्वराचे भक्त नसला तरी चालेल, माझी माळ घाला, माझे शिष्य व्हा, मला गुरु करा, तुम्हाला मोक्ष मिळेल. माझा फोटो लावा घरात, दारात, हॉलमध्ये. पण आमचे राज्यकर्ते आता इतके नादी लागतात त्या बुवाबाजीच्या इकडे तिकडे सगळे झालं. पुन्हा मोक्षाचं स्वप्न त्या ठिकाणी. आणि या स्वप्न विकणाऱ्याला लोकांच्या गर्दीत जो आमचा सामान्य माणूस सापडलेला आहे, याच्या मनातलं जे काय आहे, जे ढासळते मूल्य, यासमोर सुरेख व्यंग आमच्या एका कवी मित्राने केलेला आहे. फक्त हसवणे हा त्याचा उद्देश नाही आहे. तर जे सगळेच समाज जीवनात, सगळ्या सांस्कृतिक जीवनात जे काही ढासळत चाललेलं आहे, याची सल त्याच्या प्रत्येक वाक्यात असल्यामुळे तुम्हाला एकच विनंती की प्रत्येक वाक्य जरा आपण तिरकसपणे ते वाक्य असल्यामुळे आपण जरा काळजीपूर्वक ऐकावं. आणि त्याच्या प्रत्येक कवितेला तर दाद देतातच लोक, पण कवितेच्या पूर्वी तो जे काय बोलतो त्याला अशीच दाद द्यावी अशी विनंती करतो. जरा टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करा. लोकमान्य कवी, लोकमान्य मिशामुळे नाही, असं त्यांना लहानपणी सांगितलं होतं की पाणी गाळून प्या, तर त्यांनी परमनंट गाळणं लावून ठेवलं ते. सर्वांना नमस्कार करतो. आणि या अशा उघड्या मैदानावर छानपैकी ऐतिहासिक अशा ह्याच्यात आज कोल्हापुरात म्हणजे केशवराव भोसले सभागृहात एकदा दोनदा आलो होतो, पण
आज इतक्या अशा मोकळेपणानं आपण सगळी सुरुवातीपासून दाद देत आहे, मला बरं वाटतंय खरं. म्हणजे असं नाही तर पुढे आपले सदाशिवराव साहेब बसलेत मंडलिक, ते हसले नाहीत तर आपण कसं हसायचं, असं काही नाहीये. म्हणजे असं कसं मस्त असं ज्याला जसं कळेल तसं दाद देत आहेत अर्थात. म्हणजे कारण काय घाई नसते आपल्याला हल्ली, हळूहळू लागते कळू ते म्हणाले आता वगैरे. कसं आमच्या घरी मला म्हणतात, तो बाबा तुम्हाला अजून समजत नाही म्हणून वगैरे. काय मुलं हल्ली तुम्हाला इतकं मोकळेपणा आलेला आहे सगळं, असं सगळं वेड्यासारखं. पण असं छान कविता किती ऐकताना बरं वाटलं आपल्याला. तर म्हणजे आपल्या विदर्भातली कविता ऐकली, प्रकाश घोडकेची. यांना कसं असं छान छान गोड गोड सुचतं, मला असं सुचतच नाही हो खरंच तुम्हाला सांग. म्हणजे असं मेघात अडकली किरणे तो सूर्य सोडवितो होता, सूर्यातनं मेघातनं कंगवा फिरवतायत की काय असं वाटायला लागतं. मी साधा कवी आहे हो तुम्हाला सांगतो. ते कंगवा फिरवताना दाते मोडतायत, 2 तुकडे होत आहेत, असं सगळं आपलं होतं की नाही. म्हणजे जगण्यातला अनुभव असतो तो. गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा, बोंबलायला हा जन्म काय कळलं नाही. काय बात आहे. तर आता किती छान असं लगेच टाळ्या वाजवतात. अहो काही लोक दुसऱ्या दिवशी घरी गेल्यावर टाळ्या वाजवतात तुम्हाला. तर ते बाथरूमात आंघोळ करताना पाणी द्यायचं सोडून टाळ्या वाजवतात. आता ते बायका घाबरतात, यांचं काय जरा काय झालं की काय. हल्ली सगळं डॉक्टरमय झालेलं आहे म्हणजे तसं असं. तर ते म्हणतात काय नाही, ते काल कार्यक्रमाला गेलो होतो ना, ते आठवलं म्हणून टाळ्या वाजवतो. अरे तिथं वाजवायला काय झालं होतं म्हणून वगैरे. तुम्हाला सांगतो, पुण्या बिण्याला बाजूच्या शेजारच्या माणसाला विचारतात काय अण्णा दाद द्यायची का म्हणून वगैरे. ते म्हणतात जाऊ द्यात अजून 1-2 जागा, काय घाई आहे वगैरे असं. मुंबईला आमच्याकडे तुम्हाला सांगतो, मी परवा शिवाजी मंदिरला कार्यक्रम होता, मी काय बोलायच्या आधीच टाळ्या वाजवायला सुरुवात केली. अरे म्हटलं मी काय बोललो नाही काय नाही, तुम्ही कसं काय टाळ्या वाजवताय. नाही म्हणे आमची ठाणा लोकल चुकेल म्हणून आधी टाळ्या वाजवून घ्या. असंच सगळा वेडा बाजार आहे वगैरे. आता चंद्र वगैरे असं प्रेयसी आता वगैरे कपाळ गोंदून घ्यावं, कसलं कपाळ म्हणायचं, असं कपाळावर हात माळायची पाळी आली आणि ते कपाळ गोंदायचं सुचतं यांना वगैरे. मला फार शेवा वाटतो म्हणजे या लोकांचं खरं, एवढं छान सुचतं कसं तुम्हाला. अहो माझ्या याच्यात ते प्रेयसी काय बायको पण नाही कधी आलेली तुम्हाला सांगतो मी. म्हणजे इतर बायका काय स्वतःच्या पत्नीकडे कधी वाकड्या नजरेनं बघितलेलं नाही अजूनपर्यंत. इतकं मी सालस माणूस आहे तुम्हाला सांगतो. यांनी छान ओळख करून दिली आता. पण ते आता मध्ये एकदा माझी ओळख करून दिली, अशोक नायगावकर ऑक्टोबर SSC फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास झालेत म्हणून वगैरे. काय एक एक ओळख करून देतात तुम्हाला सांगतो असं. तर माझ्या याच्यात सूर्याला चंद्र नाही काय नाही. सूर्याला मी एकदा विचारलं, म्हटलं कस काय चाललंय, तो म्हणाला दिवस ढकलतोय म्हणून वगैरे. आता सगळं. पण सूर्याकडून एक गोष्ट मी शिकलो, अंधार पडायच्या आत घरी परत जायचं. महिलांसाठी नाही आहे हे वाक्य. अहो ते फार अवघड असतं. आमच्याकडं परवा 31 डिसेंबरला पार्टी होती, 20 लोकांची पार्टी, 40 व्हॉलंटियर लागले तुम्हाला सांगतो. एकानं इकडनं धरलंय, एकानं इकडनं धरलंय. आणि ते संध्याकाळ जशी होत जाते तस संकुचित भूमिका निघून जाते. हे विश्वाची माझे घर, आपलं घर कुठाय कळत नाही. ते त्यांनाच विचारतात सहकाना, आलं का आमचं घर, आलं का आमचं घर. असं सगळं वेड्यासारखं सगळं मला बघायला मिळतं तुम्हाला सांगतो. आमची मुली, मी असं बोलतो तर मोठी मुलगी मला म्हणते, बाबा तुम्ही असं बोलता तुम्हाला वृद्धाश्रमातनं पण बाहेर काढतील म्हणून. काय मुलांचे आशीर्वाद आहेत बापाला वगैरे. धाकटी मुलगी म्हणते अशोक नायगावकर आमुचे फादर.
अशोक नायगावकर आमुचे फादर आलिया भोगासी असावे सादर म्हणून. आता सगळं मॅड सारखं चाललेलं. तुम्हाला सांगतो, आमच्याकडे गिरगावात मुंबईला मी एकदा विचारलं वसंत ऋतू, ते म्हणे बाजूच्या बिल्डिंग मध्ये राहत असतील म्हणून. कुठलं आडनाव काय ऋतू काय कळत नाही हो. तुम्हाला सांगतो मी असा मुंबईमध्ये इकडं बिल्डिंग तिकडं एक बिल्डिंग, कुठला ऋतू आला गेला काय कळत नाही. खरंच असं होतं. 12 महिने पंखा चालू असतोय वगैरे. असं सगळ्या गमत्या गमत्या. आमचा मित्र गावी गेला होता आता जुलै ऑगस्ट मध्ये. गावी गेल्यावर म्हणाला, नायगावकर कोकणात गेलो होतो म्हणे, कचऱ्यासारखा निसर्ग आहे म्हणे तिथे. काय प्रतिमा आहे निसर्गाला बघा. कालिदासाला पण असलं सुचलेलं नाही वगैरे. असं सगळं भेटताय तो. परवा ती कुटुंब नियोजनाची एक हे सांगितली मला त्यांनी, म्हणजे स्लोगन सांगितली, मुलगा किंवा मुलगी कुणी तुम्हाला विचारणार नाही म्हणून वगैरे. मुलगा उद्या किंवा मुलगी उद्या आई बापाला विचारणार नाही असं सांगितलं मला त्यांनी. म्हणजे केवढं कुटुंब नियोजन होईल. मुलं काय मुली काय डायरेक्ट वृद्धाश्रमातलंच वगैरे असं सगळं झालेलं आहे. मी सुद्धा आधुनिक कवी आहे असं तो असं क्रेन जाताना दिसते ना, मला वाटतं सगळे ज्येष्ठ नागरिक पटकन उचलावेत आणि वृद्धाश्रमात नेऊन ठेवावेत. हे असं सुचलं पाहिजे. या लोकांना नाही सुचतो. असं गाणी काय म्हणतात वगैरे असं सगळं एक एक आहे. तुम्हाला सांगतो हे निसर्गाचं. मी ते केळवा माहीमला गेलो, तिथं पानवेलीचे असे मळे, केळीच्या बागा, दांडातनं पाणी वाहतंय हिरवळ आणि स्वच्छ हो. नाही तर आपण कसं कुठे गेलं की आपलं काहीतरी तिथे स्मरण राहावं म्हणून तिथे प्लॅस्टिकच्या बाटल्या किंवा जेवणाच्या प्लेट असं ठेवून परत येतो, नाही का. काहीतरी आठवण राहिली पाहिजे असं. बघा तुम्ही सुद्धा इकडं पन्हाळ्याला जात असाल, काहीतरी स्मरण म्हणून ठेवून येत असाल तिथं. असं सगळं. तर ती स्वच्छ किनार आहो. तुम्हाला सांगतो घरी परत आलो, हुडहुडी भरल्यासारखं झालं. तर डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टर म्हणाले, तुम्ही मोकळ्या हवेत गेला होता काय? तर म्हटलं हो. हिरवळ बघितली काय? तर म्हटलं हो. पाणी स्वच्छ. अरे म्हणे अलर्जी आहे तुम्हाला त्याची. असं सगळं हो. तर म्हटलं काहीतरी औषध द्या. औषध काय नाही म्हणे, गटाराच्या बाजूनं 3 दिवस चालत राहावा. आता तर म्हटलं डॉक्टर काय चेष्टा करता काहीतरी. मग म्हणे तो ट्रक का टेम्पो असतो ना, त्याच्या समोर पाईप समोर उभं राहा, श्वास आत घ्यायचा बाहेर सोडायचा, धूर आत घ्यायचा बाहेर सोडायचा. एकदम नॉर्मलला आलो मी तुम्हाला सांगतोय. आजच सगळा वेडा बाजार झालेला आहे. आमच्याकडं मुलांची लग्न झाली ते घरी येत नाहीत, डायरेक्ट महाबळेश्वरला जातात आणि तिथं ते गाईड असतो. तो गाईड सांगतो, हा बघा सूर्य. सगळे लोक बघायला लागतात. तुम्हाला सांग, म्हणजे मी पण बघितलंय. तुम्हाला सांगतो गत आपण पण बावळटच आहे, सांगायला बरं वाटतं. तर ते नवरा मुलगा त्या गाईडला सांगत होता की म्हणे निसर्ग सौंदर्य आलं ना की आम्हाला सांगा म्हणून वगैरे. मला फार आवडलं. आपल्याला माहित नाही ते दुसऱ्याला विचारायचं. आता मुंबईच्या माणसाला कसं कळणार निसर्ग सौंदर्य कशाला म्हण, बरोबर आहे की नाही. आता इकडं एवढं गावाकडं आमच्याकडं साक्षरता खूप, दुकानावर सगळं पाट्या माल बाजार लिहिलेलं असतं. ही गावाकडे येताना बघा एवढं शाळा कॉलेज आहेत, पण केवढा अशिक्षितपणा आहे तुमच्याकडं. म्हणजे शेतावर याच्यावर हे हरभऱ्याचं शेत आहे किंवा हे मक्याचं आहे गव्हाचं आहे काय लिहिलेलं नसतंय बघा. मग आम्हाला कसं कळणार एसटीतनं आल्यावर. बघा तुम्ही त्याच्यावर पाट्या लावल्या पाहिजेत तुम्ही लोकांनी. एवढ्या शाळा झाल्यात नाही तर कळत नाही मक्याचं कुठलं आणि ज्वारीचं कुठलं. फार आम्हाला काय वाटायचं की ते कोबी वगैरे टेम्पोतनच बाहेर पडतात म्हणून. आता सगळं होतं वगैरे. आता सगळा प्रॉब्लेम आहे. तर ते निसर्ग सौंदर्य असं दाखवा म्हणाला तर त्याची नवरी मुलगी लाडे लाडे. सुरुवातीला सगळं लाडे लाडेच असतं. 6 महिने हप्ते सुरू झालेले नसतात ना, म्हणजे तर ते लाडे लाडे. म्हणजे तुम्हाला सांगतो आमचं लग्न झाल्यावर मी एकदा बटाटे आणले तर आमची बायको म्हणली, अय्या किती गोल बटाटे आणले तुम्ही. म्हणजे असं मला स्वर्गात गेल्यासारखं वाटलंय की. तर ती त्याला म्हणाली की म्हणे हे हो काय हे हिल स्टेशन इतक्या उंचावर का बांधतात वगैरे, केवढा घाट चढावा लागतो वगैरे. तो म्हणाला आपण पायथ्याशी बांधूया वगैरे. आता सगळं गोड गोड चाललेलं असतं सगळं.
असं मॅड सारखं तुम्हाला सांगतो. अहो मला मी एकदा संदेश दिला, म्हटलं पुढे जा, स्वाक्षरी घेतात ना ऑटोग्राफ परभणीच्या संमेलनात, म्हटलं पुढे जा, आम्ही काय रिक्षा आहे काय म्हणे. ते पोरं इतके शार्प झालेले. मग मी लिहून दिलं, ढेकणासारखं चिरडून मरण्यापेक्षा डासासारखं गुणगुणत मरा म्हणून वगैरे. त्यांना फार आवडलं तुम्हाला सांगतो. आता सगळं गंमत. आता पुणेकरांचे आणि आमचे खूप वाद होतात नेहमी, पण पुण्याला कसं एक सगळं कोल्हापूर वगैरे इथं विशेष काय आढळलं नाही. मी आता 2-3 वेळा येऊन गेलो, पण पुण्याला मध्ये ते लग्नाला गेलो तर ते बुफे पार्टी असं आत जाताना गळ्यामध्ये अल्युमिनियमचा फोल्डिंग स्टँड अडकवतात, त्याच्यावर डिश ठेवायची, दोन्ही हात मोकळे. तुम्हाला सांग एवढं इंजिनिअरिंगचं कोल्हापुरात आहे, अजून एकाला सुचलं नाही वगैरे. आता मुंबईत IIT आहे, आमच्याकडे पण सुचलं नाही. पुणेकरांचं वेगळंच तुम्हाला सांगतो. मी पुण्याला 15 वर्ष येतोय, दरवेळेला मला म्हणतात की आता पुढच्या वेळेला आलात की जेवायलाच या म्हणून वगैरे. 15 वर्ष आग्रह चाललाय तुम्हाला सांगतो. कोल्हापुरात आग्रह नाही, काय नाही, लगेच पानावर वाढायला बसवतायत वगैरे. तसं आग्रह नाही. सगळं मला आवडतं कोल्हापूरकर, कारण परत जायचं आम्हाला म्हणून. तर असं सगळं तुम्ही म्हणाल यांना असंच बोलायला सांगितलंय का वगैरे, तर असं नाही. कविता एक म्हणतो, टिळक माहित आहेत ना सगळ्यांना. हल्ली काय माहित असलं काय नाही सांगता येत ना. तुम्हाला सांगतो, अहो आमच्या मध्ये पूजा होती आमच्याकडं, मी मुलीला म्हटलं तामण घेऊन ये, घमेलं घेऊन आली ती. तुम्हाला सांगतो आता सगळं नवीन पिढी आता येते, काय विसरलं जाईल असं म्हणून मी आपलं विचारलं. अवमान करायचा हेतू नव्हता. ते अजित आगरकर वर मध्ये छापून आलं होतं. अजित आगरकर म्युन्सिपाल्टीच्या दिव्याखाली बसून क्रिकेट खेळायला शिकला म्हणून. काय कुणाची फाईल कुणाच्या याच्यात मिक्स होईल काय सांगता येत नाही. असं सगळं वेडा बाजार झाल्यासारखं झालंय वगैरे. ते सगळं फील गुड आहे हो, पण म्हटलं रिफिल कुठं आहे तेच कळना झालंय वगैरे. तर चौपाटीवर टिळकांचा पुतळा आहे आणि तिथं ते सगळे पाणीपुरी भेळपुरी. आता ते मराठी माणसाला इधर राव असं बोलवलं मुंबईत की त्याला वाटतं आपले यांचे काय पैसे द्यायचे राहिलेत की काय. महाराष्ट्राची राजधानी असल्यामुळं भेऊन वागावं लागतं मुंबईत, असं सगळ्यांना मोठ्या लोकांना माहीत असेल. इथं आपलं असं वाटतच ना. तुम्हाला सांगतो की 2 मराठी माणसांना मध्ये आमच्याकडं व्यासपीठावर बोलवलं, तर म्हणे तुम्ही आळस देऊन दाखवा. त्यांना वाटलं आपला काही सत्कार असेल का, तर त्यांना म्हणजे मुंबईत राहून मराठीत बोलतो म्हणून, तर त्यांना सांगितलं आळस देऊन दाखवा. तो पहिल्या मराठी माणूस दुसऱ्याला म्हणाला मला जरा कंटाळा आलाय, तूच आधी आळस दे म्हणून वगैरे. आता सगळं मॅड सारखं. तर तिथनं पुढे गेल्यावरती टिळकांचा पुतळा आहे, त्यांच्याशी झालेला हा संवाद. टिळक तुम्ही चौपाटीवर इथे कशासाठी उभे आहात? अहो पाणीपुरी भेळपुरी खाणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. पाणीपुरी भेळपुरी खाणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो रोज मिळवणारच. टिळक आम्ही सर्व आता संतोषाचे जनक आहोत. उगाच तुमचे ते असंतोषाचे अग्रलेख आता आम्हाला नकोत. आता वृत्तपत्रात पानोपानी साबण लावणारी फेसाळबाई आम्हाला हवी. कुठलंही वृत्तपत्र काढा, काय ते बातम्या बितम्या सोडून द्या, आतल्या पानावर एवढ्या जाहिराती, ते धबधबा काय आणि ते फेस काय, साबण काय, आंघोळ्या काय, सगळा देश म्हणजे फेस झाल्यासारखं वाटतं मला. ते जाऊ द्या, टीव्हीचं बटन ऑन करा, सकाळ दुपार संध्याकाळ आंघोळ्या चालल्यात नुसत्या, अशी वडी फिरत जाते तुम्हाला सांग. आणि असं तुम्हाला, तर मी मुलीला विचारलं, म्हटलं काय आंघोळीवर सिरियल नवीन आले की काय, साबणावर वगैरे? तसं नाही बाबा म्हणे, मालिका बघितल्यावर आपल्याला दरदरून घाम फुटतो, ती दृश्य बघून म्हणून फेस दाखवतात, म्हणजे फ्रेश झाल्यासारखं वाटतं. आता सगळं म्हणजे हल्ली काय मालिका येतील सांगता येत नाही. नवीन एक मालिका येऊ घातली आहे, क्योंकि सॉस भी कभी टोमॅटो था म्हणून. टोमॅटो पासून सॉस कसा बनतो 13 मालिकात येते एक मालिका, तुम्हाला सांगतो. असं सगळं. तर ते इतकं सगळं साबणाचं, म्हणजे चांगले चांगले साबण महिलांसाठी सुवासिक, आणि ते अर्ध शरीरात अंधार आणि ट्यूबलाईटचा उजेड अर्ध्या शरीरात, आणि ते जंतू किडे वळवळताना दाखवतात. लाल रंगाचे ते जंतुनाशक साबण पुरुषांसाठी.
हे काय पार्शालिटी आहे मला तर काय कळत नाही तुम्हाला सांगतो. पुरुषांनी टाळ्या वाजवायचा आहे काय शेम म्हणायला पाहिजे हो तुम्हाला. मला तर फार राग येतो अहो. दिवाळीचं पहिली आंघोळ ते मला वाटलं मोती साबण काहीतरी असं मोती साबण म्हैसूर सँडल देतील. मुलीने मला डेटॉल साबण दिला पहिल्या आंघोळीला. असं सगळं म्हणजे आधी साबणाचा शोध लागला आणि मग आंघोळीचा शोध लागला की काय एवढं साबणाचं बिल वाढत चाललंय सगळं. तर आता वृत्तपत्रात साबण लावणारी फेसाळबाई आम्हाला हवी आहे टिळक. उगाच तुम्ही दलाल स्ट्रीटवरच्या शेअर बाजारच्या शाळेत शेअर्सच्या शेंगा कुणी खाल्ल्या त्यांची नावं सांगू नका. ती शेअर्सची फोलपट आहेत ना ती वाऱ्यावर उडवून लावा तरच तुमची धडगत आहे. आणि आता हे शहर ग्रॅनाईटनं गुळगुळीत बनलंय. बघा कसं गुळगुळीत सगळं. माझ्या मित्रानं परवा बोलवलं म्हणे नवीन इंटिरियर केले. मला वाटलं इंटिरियर म्हणजे असं आत्म्याचा विकास बौद्धिक वाढ काहीतरी झाली आहे. इंटिरियर म्हणजे आपलं काहीतरी असं यांचं जाणीव विकसित झाली आहे वगैरे असं आपलं. मी भोळा माणूस त्यामुळं असं मी विचार केला. अरे म्हटलं मध्ये दिवाळीत 50,000चं खर्च करून नाही म्हणे ते पाडलं ना आता वेस्टर्न टाईप सगळं गुळगुळीत केलंय वगैरे असं वेस्टर्न टाईप इंटिरियर केलंय. मला वाटलं असं ज्ञानेश्वर तुकाराम सगळं अभंग सगळी ग्रंथ आतापर्यंतच्या असतील आमच्या राजन गवस पर्यंत तणकट पर्यंत. असं काय नाही हो. तुम्हाला सांगतो घरी गेलो असा सरकलो डोक्यावर आपटलो त्या कोचाच्या इतकं गुळगुळीत झाले. आणि तुम्हाला ते संडास बाथरूम नेऊन दाखवतात. तुम्हाला सांगतो कसं ते बटन प्रेस करून पाणी कसं वाढते. जावई तिकडं सॅन फ्रान्सिस्कोला असतात म्हणून कमोड बसवून घेतला म्हणे. त्यांना कमोड लागतो तिकडं बसायला वगैरे. असं साधी बैठक नसते. असं काहीतरी तुम्हाला सांगतो. परदेशातनं पाणी प्रेस केलं म्हणे कसं वाहतंय पाणी. अरे पंचगंगा वारणा नद्या वाहताना बघितल्या आणि ते कमोडचं पाणी वाहताना दाखवतायत. काय दिवस आले बघा तुम्हाला सांगतो. स्वयंपाकघरात नेऊन असा हात धरला म्हणे एवढं गुळगुळीत बघा सगळं मिरर पॉलिश केले. मग मी निघताना आशीर्वाद आपल्याकडे देतात ना म्हटलं तुमची सगळ्यांची आयुष्य अशीच गुळगुळीत होऊ द्यात म्हणून. ग्रॅनाईटनं गुळगुळीत बघा असं कविता जगण्यातली लिहावी लागते. लोकचंद्र वगैरे अरे धुणं वाळत घालायच्या काठीनं त्या तारेवर ते लेंगा नाही वाळत टाकतायत आणि चंद्रावर जाऊन पोचतात कवी. तुम्हाला सांगतो म्हणजे असं जगण्यातलं लिहिलं पाहिजे. तुम्हाला हे सांगतो यांना ऐकत नाही तो माझं काय तुम्हाला सांगतो. तर ग्रॅनाईटनं गुळगुळीत बनलंय. तुमचा जोडा चालताना त्यावरून घसरेल. ग्रॅनाईटला थोडी टाकी मारून घ्यायला सांगा. इथे तुमचे बी रुजणे कठीण आहे. तुम्ही कोण होतात हे खरेच आम्हास माहीत नाही. तुम्ही मंडालेला काय काळा खट्टा प्यायला गेला होता. मंडालेला काय काळा खट्टा प्यायला गेला होतात की मंडाले म्हणजे एखादा पिकनिक स्पॉट आहे. टिळक तुमचे धोतर खूप ऑड वाटते विचित्र वाटते. इथे चौपाटीवर एखाद्या गाव खात्यातल्या गड्यासारखे माथाडी कामगारासारखे तुम्ही रत्नागिरी चिखलीला परत जा. तुमचं स्वातंत्र्य सैनिकाचं पेन्शन अडलं असेल ना दिल्लीत आम्ही ते पाठवून देऊ तुमच्या पुढच्या पिढ्यांना. आणि टिळक काय त्या गायकवाड वाड्यातल्या मातीच्या जाडजूड भिंती किती ओंगळ वाटते ते. तुम्ही एक करा टिळक वाडा पाडून तो बिल्डरला विका म्हणजे छान मल्टी स्टोरीड कमर्शियल कॉम्प्लेक्स उभा राहील. सुखाने 4 घास खाल. उगाच आंदोलनाच्या लष्करच्या लढ्याच्या गोष्टी लष्करच्या भाकरी भाजू नका टिळक. आणि जाता जाता साने गुरुजींनाही एक निरोप द्या. साने गुरुजींनाही निरोप द्या म्हणावं. श्यामला आईच्या डोळ्यातून पाणी काढणाऱ्या गोष्टी सांगत बसू नका. त्याला दुबई मस्कतला पाठवा. दुबई मस्कतला पाठवा टिळक. आज इथे डॉलरची गरज आहे. इथे डॉलरची गरज आहे. तुमचे डोके ठिकाणावर आहे काय. तुम्ही डॉलर मिळवा. लोक बघा कसे आनंदात बिअरच्या फेसासारखे फेसाळलेत फसफसलेत. तुम्ही स्वदेशी बार टाका टिळक. आपलं भारत देशाचं नाव आता असं वाटतं ना 21वे शतक भारत देश करावं की काय. एवढे बार झालेत म्हणजे असा कॉलेज कुठे आहे तो आशा बार आहे ना लेफ्ट मारा म्हणून. आणि वसंत बार तिथनं 2 मिनिटं गेलात की कॉलेज आहे वगैरे. व्यवस्थित सोडतो रिक्षावाला तुम्हाला सांगतो. इतकं सगळं. मी गावी परवा गेलो होतो तो गावी गुळ पाणी द्यायचे ना. परवा बिअरचा ग्लास आणि गुळाचा खडा ठेवलेला. काय सुधारणा झाल्यात गावाकडं. स्वदेशी बार टाका मस्त जगा. भूखंड घ्या फार्म हाऊस घ्या. स्विस बँकेत पैसे ठेवा. मुलांना ग्रीन कार्ड द्या. आनंद करा. आणि जमलंच
तर सिंहगडच्या बंगलीच्या स्पॉटवर एखादं 5 स्टार हॉटेल काढा. तेच तुमच्या हिताचे आहे. तोच आजचा आमचा स्वदेशी वाण आहे. तोच आजचा आमचा स्वदेशी वाण. धन्यवाद. मी सुरुवातीला जे म्हटलं की निष्क्रिय बुद्धिमंत एका बाजूला आणि राजकारणानं आपल्या पुढच्या 10 पिढ्यांचा विचार करायचा असतो. एकदा शुगर फॅक्टरीच्या चेअरमनला असंच लोकसभेचं तिकीट नाकारलं. त्यांना राग आला की 10 कोटी रुपये मी इलेक्शनवर खर्च करू शकतो आणि मला तिकीट नाही म्हणजे काय. घरी गेले, बाटली घेतली, ग्लास घेतला. राजकारणात जेव्हा एखाद्याचं तिकीट कापलं जातं तेव्हा त्याच पक्षातले लोक खुश होतात. एक अडथळा गेला. कवितेचं नाव आहे चांगभलं. चांगभलं याचा अर्थ चांगलं हो, भलं हो. इंग्रजी चेअर्स या शब्दाला पर्यायी मराठी शब्द आहे चांगभलं. तर तुमच्यापैकी काहींना एक विनंती की ग्लासाला ग्लास लावताना इंग्रजीत चेअर्स न म्हणता मराठीत चांगभलं म्हणा. त्यामुळे सॉलिड मराठी किंवा इंग्रजी झटका बसतो. आणि चांगभलं म्हणताना तुम्ही आमची आठवण ठेवा, कारण अशा वेळेस फुटाणे लागतातच. अनुभवातले ती सत्ता संपत्तीची आस, सत्ता संपत्तीची आस मुलाबाळांची पैदास मना जाळत जाळत असे आत येत आहे. कधी उसाच्या मळीचा, कधी खादीच्या कांजीचा वास घेत घेत आत्मा पहिलं तिरी जात आहे. पहिलं तीरावर कुणी रचत आहे तर सरण सरणावर हा आत्मा आज शोधे कण कण कणा कणात पेटलं या देहाचं सरपण ढासळले हारतुरे मने हसल सरण. ग्लासा हाताचा सुटला खाली पडून फुटला फुटलेल्या काचातून एक सुरव मटला. तुझा कावळा होईन, तुझा कावळा होईन, तुझ्या पिंडाला खाईन. पुनर्जन्म मी घेऊन लोकसभेत जाईन. लोकसभेत जाऊन पुन्हा भाषण देईन. पुन्हा पेपरात फोटो, फोटो खाली आश्वासन, आश्वासनात शासन, शासनात हे आसन, आसनातच बसून टोपी घालून असेन. पुन्हा नवीन कावळा, पुन्हा नवीन कावळा, त्याचा नवा नवा पिंड. नव्या नव्या पिंडासाठी रोज निघे अशी धिंड. दिंडीसाठी गर्दी लागे, गर्दीसाठी आत्मा जागे. जागरणासाठी ग्लास, ग्लासासाठी सोमरस, सोमरसात बुडाली सारी जगण्याची आस. तर असं उडाली आकाशी, ग्लास रिकामा तळाशी. तळागाळाच्या लोकांचं देव करू आता भलं. सारे उचला रे ग्लास, म्हणा म्हणा चांग भलं, चांग भलं, चांग भलं. आणि मग जेव्हा आम्ही टिळकांच्या कवितेतली ती व्यथा ऐकतो, तीच व्यथा पुन्हा आमचा गोव्याचा कवी एका वेगळ्या पद्धतीने मांडतो की तुमच्या माझ्या मनातली सल एका कवितेतून मांडतायत विष्णू सूर्या वाघ. रसिक हो, मगापासून आपण मनसोक्तपणे हसत आहात. पण कवी हा केवळ हसवण्यासाठी नसतो, तो समाजाला जागवण्यासाठीही असतो. आणि कवितेच्या प्रांतात, साहित्याच्या प्रांतात महाराष्ट्राचे ज्येष्ठ राजकीय भाष्यकार रामदास फुटाणे यांच्या नेतृत्वाखाली आम्हा कवींची ही सगळी मंदियाळी महाराष्ट्राला, मराठी मनाला जागवण्यासाठी आपल्या पुढे आलेली आहे. आज अवतीभोवती काय घडतं आपण पाहत आहात. हे सगळं पाहिल्यानंतर प्रश्न पडतो की छत्रपती शिवरायांच्या या भूमीत, छत्रपती संभाजीरायांच्या या भूमीत, ज्या भूमीमध्ये छत्रपती शाहूंनी समतेची नवी बीज पेरली, त्या भूमीत अवतीभोवती हे काय घडतंय हे सगळं बघितल्यानंतर असं वाटतं की आता त्या राजा शिवछत्रपतींनाच साकडं घालावं आणि त्यांना सांगावं की महाराष्ट्राचं हे दुःख दैन्य दूर करा. हिमालयाच्या पुढे सह्याद्रीला ताटकण्यानं उभा राहू द्या. हे शंभू शेखरा राजा शिवराया शंकरा, हे शंभू शेखरा राजा शिवराया शंकरा. या मराठ भूमीचे दुःख दैन्य हो तुम्हीच दूर करा. शिवराया शंकरा. का हिमालयाच्या पुढती
उत्तुंग सह्याद्री झुकतो का हिमालयाच्या पुढती. उत्तुंग सह्याद्री झुकतो चतकोर भाकरीसाठी. शरदाचा चंद्रही ढळतो ना भुजात उरले बळ. ओसरे मराठी दरारा हे शंभू शेखरा राजा. शिवराया शंकरा शिवराया शंकरा. मुंडीय मुचीच तरीही मुंडीय मुचीच तरीही मेंदू कोणाचा नकळे. या तळ्यात बहुजनांच्या ही महाजनांची कमळे. या तळ्यात बहुजनांच्या ही महाजनांची कमळे. वरवरी मनोहर वाटे हा पेशवाईचा फेरा. हे शंभू शेखरा राजा शिवराया शंकरा शिवराया शंकरा. हे पॅन्थर गोल पिठ्याचे जमले मातोश्री भवती. हे पॅन्थर गोल पिठ्याचे जमले मातोश्री भवती. भीमाच्या निळ्या नभाला भीमाच्या निळ्या नभाला डसते ही भगवी माती. डसते ही भगवी माती. आठवले सत्य तरीही सत्तेच्या धरती पदरा. हे शंभू शेखरा राजा शिवराया शंकरा शिवराया शंकरा. ज्ञानावर होती हल्ले ज्ञानावर होती हल्ले. तुकयाची याद ना कोणा. अन समतेच्याही पायी जाती पातीच्या वहाणा. अन समतेच्याही पायी जाती पातीच्या वहाणा. हे विष पसरते आहे निष्प्राण करूनी शरीरा. हे शंभू शेखरा राजा शिवराया शंकरा शिवराया शंकरा. कावचित विझून गेल्या त्या प्रबोधनाच्या ज्वाला. महात्मा फुल्यांचे विचार आज कुठे गेलेले आहेत. कावचित विझून गेल्या त्या प्रबोधनाच्या ज्वाला. अन गळ्यात भोंदू बुवांच्या तुळशीच्या माळा आल्या. हे साधू बापू अन बाबा भक्तीचा करती विकरा. हे शंभू शेखरा राजा शिवराया शंकरा शिवराया शंकरा. वैदर्भी वेगळी चूल हे कोण मांडते आहे. आमच्या विदर्भातले आलेले आहेत आणि विदर्भामध्ये वेगळ्या विदर्भाचा आवाज घुमत आहे. छत्रपतींना जन्म देणारी जिजाऊ ही विदर्भानं महाराष्ट्राला दिली आणि आज विदर्भ वेगळा होण्याची भाषा करतो. हे फार दुःखदायक आहे. वैदर्भी वेगळी चूल हे कोण मांडते आहे. हे हृदय महाराष्ट्राचे कापुनी न्यावया पाहे. फुटण्याची नको ही भाषा. महाराष्ट्र एक हा सारा महाराष्ट्र एक हा सारा. हे शंभू शेखरा राजा शिवराया शंकरा शिवराया शंकरा. तू फुलव मळे ज्योतीचे शाहूची दे चिंगारी. तू फुलव मळे ज्योतीचे शाहूची दे चिंगारी. या नव्या पिढीच्या हाती दे नव्या मनूची तुतारी. या नव्या मनूच्या हाती दे नव्या मनूची तुतारी. नभी स्वयं प्रकाशे तेव्हा चमकेल मराठी तारा. नभी स्वयं प्रकाशे तेव्हा चमकेल मराठी तारा. हे शंभू शेखरा राजा शिवराया शंकरा. या मराठ भूमीचे दुःख दैन्य तुम्हीच दूर करा. शिवराया शंकरा शिवराया शंकरा शिवराया शंकरा.